जिल्ह्याला रे रामा रामान ऐका तुम्ही जळगाव तालुक्याला रे रामा रामान चिंचोली फारम धान्य रोडाला रे रामान बाबूराव पाटील कृतीचा भला पाठ काय मुली त्याच्या वंशाला पाच मुलीचा केले लग्नाला एकटा सुभाष बघायला गेला रामा वाडा काही लांबतानी आमचे काही कलावंत चाटा सुद्धा मारतात पण चाटा कशा पाचोऱ्या तालुक्यातली घटना नाशिक जिल्ह्यात आणि नाशिक जिल्ह्यातली घटना पाचोरे तालुक्यात म्हणजे समजून घ्यायचा हा पोवाडा खोटा आहे पण हा पोवाडा लांबतानी आपला जळगाव जिल्हा जळगाव तालुका गावाचं नाव चिंचोली फारमचे राहणारे कोण बाबूराव पाटील त्यांना 5 मुली आणि 1 मुलगा 5 मुलींचं लग्न झालं त्यांच्या सासरी गेल्यात त्याला शेवटचा सुभाष आईबाप म्हणतात सुभाष तुला यावर्षी लग्न करावं लागेल आणि प्रत्येक आईबापाचं स्वप्न असतं की मुलाचं लग्न झालं लग्नाचे 2 तांदूळ कंपारी लागले म्हणजे हेच भाग्य आता बघा सुभाष काय म्हणतो आई बाबा माझी कॉलेजची 2 वर्षे अपूर्ण आहे ते संपूर्ण झाले मला कुठली तरी नोकरी भेटली म्हणजे मी लग्न करणार आई बाबाचा अपमान केला मग पुढे काय झालं वासुदेव मना मल्हारी व आई कमीरा बाई पुढे ती पाडीचा सण रंगला व आई कमीरा बाई हा पाठी गणी आल्या त्या ती पाडीला ग आई कमीराबाई पाठी गणी बोलता सुभाष बाबूला ग आई कमीराबाई सुभाष तू करून घे रे लग्नाला ग आई कमीराबाई सुभाष त्याचे बोलता झालं ग ग आई कमीरा बाई दीपावली निमित्ताने त्याच्या 5 बहिणी त्याच्या घरी आल्यात आई बाबाने सांगितलं म्हणे सुभाष हा लग्नासाठी नाही म्हणतो म्हणे तुम्ही तरी काही सांगा आणि त्याला लग्नाविषयीच कळवा आता बघा 5 बहिणी त्याच्याकडे गेल्यात म्हणे सुभाष तुला यावर्षी लग्न करावं लागेल सुभाष म्हणतो ताई तुम्ही माझ्या घरी आले 8 नाही 15 दिवस माझ्या घरी राहा मी तुम्हाला जेवणा खावण्याचा आहेर करतो साडीचुडीचा आहेर करतो पण मला लग्नाविषयीच काही सांगू नका बहिणींचा अपमान केला बहिणी म्हणतात हा असं ऐकणार नाही याला काहीतरी धमकी देऊ सुभाष तू काय केले नाही लग्न आम्ही येणार नाही तुझ्या घराला तेवढ्या सुभाष बोलता झाला म्हणे मी करतो बघा लग्नाला जी तू जर लग्न केलं नाही आजपासून आम्ही मेला तुला नाही तू नको आम्हाला आम्ही तुझ्या घरी येणार नाही अकाची दिवाळी रक्षाबंधन तुझा तू एकटा राहा आम्ही येणार नाही तुझ्या घरी शेवट सुभाषचा विलास कुठला म्हणे तुम्ही जर माझ्या घरी नाही आल्यात मला का 8-10 बहिणी का 2 का 4 आहे तुम्ही 5 बहिणी 4 बहिणी आहे पण मी भाऊ एकटा आहे मी लग्न करतो मग त्याची सोयरी पाहायला कुठे गेले कुठे आई का त्याच्या गावच्या बाजूला बोराचं मेरून सांगतो तू मला रामा बोराचं मेरून सांगतो तू मला रडू पाटील कृतीचा भला रे एक मुलगी त्याच्या वंशाला रे बाबूराव पाटील तिथे गेला बोलला काय करतो रडू पाटाला माझी मुलगी द्यावे तुमच्या घराला एवढा शब्द बघा बोलला बघा आपल्या जळगावच्या बाजूला प्रसिद्ध बोराचे मेरूनचे राहणारे कोण रडू पाटील मुलगा नव्हता पण मुलगी होती मुलगीचं नाव सुशीला इस्टेट भरपूर होती
पण पोटी मुलगा नव्हता, पण मुलगी होती. मुलीचं नाव सुशीला. मुलगी सुद्धा सुंदर होती. बाबूरावांनी त्या ठिकाणी गेले म्हणे, रोडूपाडी तुमची मुलगी माझ्या घरी दिली पाहिजे. पाटलाला आनंद झाला. जसे काही दुधात साखर पडली. मुलीने मुलाला पाहिलं, मुलाने मुलीला पाहिलं. त्यांचा काही हुंड्याचा विषय होता, तो विषय झाला. म्हणे त्याला भटजी बाबाकडे जाऊन लग्नाची तीत काढू. आपल्या हिंदू धर्माचा नियम आहे, भटजी बाबाशिवाय लग्न निघत नाही आणि टाईमावर काही आपण लग्न काही लावत नाही. चुकली या वर्म फेरा पडे, ब्राह्मणाचा बोल सागरापेक्षा खोल, नाही त्याला हरभऱ्याची पोळ. आता बघा, चुकली या वर्म फेरा पडे. माणसाला कुठल्या पद्धतीने फेरा पडतो. आपण काय करतो, भटजी बाबाकडे जातो, लग्नाची तीत काढतो. भटजी बाबा आपल्याला टायमिंग देतात, 12:35, 12:40, 1:40, 1:50. आता वरची मिनिटं का देतात? त्यांच्या डोक्यात काही फरक पडला का? ते वरची मिनिटं लग्नाची शुभ घडी असते, पण आपण तसं काही करत नाही. एक तमाशेवाले आणि एक बँडवाले लोक यांचा पक्का घाम काढतात. वराड गावात गेली 90-20, कोणी बेर मारतं, कोणी गावठी मारतं, कोणी देशी मारतं. पिसन आले का नुसतं त्या बँडवाल्यांच्या मागे लागतात. हे गाणं लाव बापान, ते गाणं लाव. एकूणच गच्ची वळतीन, तिकूनच गच्ची वळतीन. हे गाणं लाव, ते गाणं लाव. नाचत नाचत चड्डी तुटोस तो नाचता. आता नवरीचा बाप बी बोलत नाही, नवऱ्याचा बापा बी काही बोलत नाही. ते सांगता काका आपल्या भाऊचं लग्न का घडी घडी होणार आहे, एकत्र होणे, आम्हाला नाचून घेऊ द्या. ते 12:35 लग्न काही कारण नसताना 2 वाजता लावतो आपण. चुकले का नको वेळ? वेळ चुकले, फेरा पडला, लग्न लागलं, गाडी भरली. काय तर म्हणे पारोळ्याच्या पुढे गाडी गेली आणि रस्त्यात गाडी पलटी. काय तर म्हणे 4 जण जागेवर ठार आणि बाकीचे दवाखान्यात ॲडमिट. एक अर्धा आड उठला चुल्यात मुतला. तो काय म्हणतो, जाऊ द्या हो, तिच्या मायचा झाला तो ड्रायव्हर दारू पेल होता. पण आपण काय चुकले हे नाही लक्षात येत कोणाचा. आता भटजी बाबाकडे गेले दोघं पाटील. भटजी बाबांना सांगतात आम्हाला लग्नाची तीत काढून द्या. भटजी बाबाने पंचांगण काढलं. म्हणे मला वधूचं आणि वराचं नाव सांगा. म्हणे मुलीचं नाव सुशीला, मुलाचं नाव सुभाष. भटजी बाबा हात त्याला होतो डोक्याला, बोलणं काय करतो दोघं पाटलाला. म्हणे तुम्ही करू नका लग्नाला, जर का तुम्ही केले या हो लग्नाला, धोका का होईल नवर देवाला. म्हणे पाटील मुलीचं नाव सुशीला, मुलाचं नाव सुभाष. दोघांची राश एक, दोघांचा गुरु एक, दोघांना 7.5. तुम्ही जर लग्न केलं, नवरदेवाच्या जीवावरती धोका होणार. माझ्या कानाला हात दे. नवरदेवाच्या बापाच्या जीवावर आले. म्हणे ओ बाबा, अरे आम्ही जमजम नवरदेवाला तयार केले आणि तुम्ही काही चाटा मारतायत. तुम्हाला दक्षिणा कमी झाली म्हणजे तुम्ही काही मनात भूत घालतात. 1,001 रुपये घ्या, पण लग्नाची तीत काढून द्या. आता भटजी म्हणतो तुम्ही माझं ऐकत नाही, नका ऐकू. नवरी मरो का नवरदेव मरो, ब्राह्मणाची दक्षिणा तयार तयार. म्हणून माझा एक शब्द लक्षात ठेवा, सुभाष एवढा आडत लागली म्हणजे त्याला घोड्यावरती बसवू नका. एवढीच गोष्ट आहे का? आमच्या परिसरात घोडा कुठं नाही, तर घोडा आणताय कोण? म्हणे मग जा डिसेंबर महिन्याची 1 तारखेला आडत लावा आणि 2 तारखेला लग्न लावा. व दिवसाने दिवस बघा लोटाला तू, अरे मना कोंबडा तू जगू, भले भले तोनारा गेला तू, अरे मला कोंबडा कुकू जगू. पुढे डिसेंबर महिना आला तू, अरे मना कोंबडा तू बडती. भला एवढा कपाळा येईल तू, अरे मला कोंबडा कुकू जगू. हाती काय लागली सुभाष बाबूला तू, अरे मना कोंबडा तू जगू. भले भले तोनारा गेला तू, अरे मला कोंबडा कुकू जगू. तिकडे काय लागली नवरीने बागीला तू, अरे मना कोंबडा तू जगू. भले भले तोनारा गेला तू, अरे मला कोंबडा. डिसेंबर महिन्याची 1 तारखेला सुभाष भाऊला हळद लागली. तिकडे नवीन बैला लागली. आता बघा पाचवी बहिणी काय म्हणतात एकमेकीला, आपला एकुलता एक भाऊ आहे. लग्न काय घडी घडी होणार आहे का? लग्न एकच वेळेस होणार आहे. आपल्या भावाची आपण गावात बीज मिरू. काही भागात फोनक म्हणतात, काही भागात वरात म्हणतात, काही भागात त्याला बीज म्हणतात. सुभाष भाऊला ट्रॅक्टरवरती बसवलं. बीज गावात ट्रॅक्टर गेलं. पाचवी बहिणी नाचताय, दोस्त मित्र नाचताय, राष्ट्रीय बँड जळगावचा बँड बाजा वाजतोय.
बाबा गाना गाना बहुत है, गाना गाना बहुत है, नाही तर गाणे से रोना भी अच्छा है. तुम्ही लक्ष देऊन ऐकलं म्हणजे आम्हाला सुद्धा मजा वाटते. बघा लक्ष द्या, पाची बहिणी नाचतायत, दोस्त मित्र नाचतायत, बीज गावात वरात गेली, त्याचा लहानपणाचा मित्र. आणि मरण असं आहे, जन्म कोणाला तरी कळतो की ही बाई 2 दिवसानं 4 दिवसानं बाळातीन होणार आहे, पण मृत्यू अटळ आहे. तो कधी येणार आणि कसा येणार हा काही कोणाला सापडला नाही. आता बघा सुभाष भाऊ नाही म्हणत होता, बघा सुभाष भाऊचं मरण कसं येते. त्याचा लहानपणाचा मित्र, मित्राचं नाव विजय राणा, त्याचा एरंडोल व्हिडिओ कॅमेरा घेऊन आला. मित्राला ट्रॅक्टरवरती पाहिलं, त्याला राग आला. अरे म्हणे ओ सुभाष, मला काही माणूस आहे का तू? तुझ्या बापाकडे किती अफाट पैसा आहे, तुझ्या लग्नात जर घोडा राहिला असता तर व्हिडिओ कॅसेटची किती शोभा आली असती. आता घोडावरची ते हा विषय फक्त नवरीच्या आणि नवरदेवाच्या बापाला माहिती, इतिरी कुणाला माहिती नाही. आता सुभाष त्याचं मन धरतो, अरे म्हणे बाबा आजूबाजूला घोडा कुठं नाही, तर घोडा आणते कोण जाऊ दे. नाही तू ट्रॅक्टर हलवू नको, मी आत्ता जातो आणि 20 मिनिटात घोडा आणतो. आमच्या जळगावला घोडा आहे, 1001 रुपये घेतो. वाजा वाजला जसा तालावर नाचा नाचतो तसा तो घोडा नाचतो. तू ट्रॅक्टर हलवू नको. आता बघा विजय धावत पडत गेला, 20 मिनिटात घोडा आणला. सुभाष भाऊ बसवला त्या घोड्याला, घोडा 5 पाऊल पुढे चालला. चक्कर काय येतात सुभाष भाऊला, चक्करून पडला बघा जमिनीला. 20 मिनिटात घोड्याला सुभाष भाऊला घोड्यावरती बसवलं. 5 पाऊल चालत नाही तोपर्यंत सुभाष भाऊला चक्कर यायला सुरुवात झाली. चक्कराला खाली पडला आणि सुभाष भाऊ बेबस झाला. आता बघा ज्या लग्नाचा नवरदेव खाली पडला, 1 मिनिटात वातावरण शांत झालं. आता मडक्याच्या तोंडाला झाकणे, पब्लिकच्या तोंडाला झाकणे, पब्लिकचे अनेक विचार चालू झाले. कोणी म्हणतं त्याला पोरगी पसंत नसेल म्हणून त्यानं काहीतरी पिऊन घेतलं, नाही हो, नाही त्या एक म्हणतो नाही हो त्याला फिट आला असेल, त्याला कोणी जोडं सोंगवतं, कोणी कांदा सोंगवतं, पण नेमकं काय नेमकं कुणाला माहिती नाही. आता त्याला उचललं, समोरच्या घरात घेऊन गेले, त्या ठिकाणी फॅन लावून दिला, कूलर लावून दिलं, पण सुभाष भाऊला होश येत नाही. त्याचा बाप बाबूराव पाटील स्वयंपाकाच्या गर्दीमध्ये त्याला माहिती पडलं, म्हणे पाटील तुमचा मुलगा घोड्याच्या खाली पडला आणि बेहोश झाला. आता घोड्याचं नाव ऐकलं आणि